नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं काल दादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण जाणार आहे थोडंसं बाहेर फिरायला. बघू शकता तुम्ही आपली पाठीमागं दुकान आहे, मस्त घरची मंडळी झालेली दुकान. इकडं 25,000ची लई मशीन आणून दिली मागच्या महिन्यामध्ये. तर चला मित्रांनो, आपण जाणार थोडंसं बाहेर फिरायसाठी. तर तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करू. चला तर मंडळी, आम्ही चाललो आता मस्त पद्धतीमध्ये. इकडं गाडी आणतोय मस्त. आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आज. पण माझ्या मिसेसने मला पोळ्या वगैरे करून दिल्या आहे. याच्या मिसेसने याला गणपती दिलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे मस्त, तुम्हाला दाखवतो असा तुला कंटिन्यू. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता इथं चितेगाव पाशी मस्त पद्धतशीरमध्ये. बघू शकता तुम्ही आमचा हायवे, नॅशनल हायवे. उद्धव गाडी चालत आहे. तर चला असा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा माझा. तर मित्रांनो, आम्ही लागलो होतो मस्त कश्नेर रोडला, मस्त पद्धतशीर मध्ये. बघू शकता तुम्ही इथून कश्नेर 10 किलोमीटर आहे, बिडकीन 30 किलोमीटर आहे, वैजापूर 106, शिर्डी 150. तर मित्रांनो, असं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. खूप गाडी छान आणतोय आणि आम्ही आता मस्त फिलिंग घेतोय. आपल्या गावातल्या मुलांना चला रे फिरायला. ते म्हणजे नाही संध्याकाळी त्या पुढच्या गाडीत जाऊ म्हणे गणपती विसर्जन करायला. हो, तुम्ही फिरून या, आम्ही चालतो पुढं. चला असं कंटिन्यू करा. मित्रांनो, आम्ही आलो कश्मीरमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही पैठण हवे किती सुंदर आहे, मस्त पद्धतशीर मध्ये. मस्त इकडं आता इथं बघू शकता वातावरण सुंदर सुंदर. इकडं शाळा आहे मस्त, वाडी आम्ही आता वाडी MIDC मध्ये प्रवेश केलेला आहे. असं तुम्ही मस्त इकडं गाड्या उभा आहे, इकडं बजेट लागलेले इकडे आमचे गणपती बाप्पा बसलेले आहे. आता गणपती विसर्जन करणार आहे आम्ही. मस्त असं फिलिंग येते आम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा. बघू शकता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे इथं पैठण मध्ये मस्त पद्धतशीर मध्ये. बघू शकता तुम्ही आम्ही गणपती विसर्जन करायला आलो आहे उद्धवचा. आमचा गणपती उठला नव्हता, त्याच्यामुळे आम्ही उद्धवचाच गणपती घेऊन आलो आणि मला थोडंसं काम पण होतं इकडं. पण चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा, आम्ही गणपती विसर्जन करतो. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे इकडं पैठणच्या धरणावरती मस्त. बघू शकता तुम्ही आमचा गणपती इकडं आता धरणामध्ये आंघोळ करणार आहे. पाठीमागं धरण आहे, बघू शकता तुम्ही कसं आहे धरण. कसं वाटतंय उद्धव तुला आज? ढगात फिलिंग असेल तुझी आज. गणपती बाप्पा चालले आमचे गावाला. आता मस्त आंघोळ गिंघोळ करणार ते. आम्ही पण आरती घ्यायला काहीच नाही आणलं आम्ही आज. बघू शकता तुम्ही वातावरण खूप कडक आहे. आता पैठणच्या धरणावरती आम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही आमचं पैठणचं धरण खूप भरलेलं आहे. इकडं आमचं याचं फिल्टर प्लॅनचं काम चाललेलं आहे इकडं MIDC साठी. बघू शकता तुम्ही नजरपुरात नाही इतकं भरलेलं आहे हे बघा. तिकडं मेन डॅम आहे. तिकडं इकडं मेन डॅम आहे. बघू शकता तुम्ही आमच्या धरणाचं खूप म्हणजे लय भरलेलं आहे. लाठा गिठा मारवल ते. आता इकडं आमचे गणपती बाप्पा, तुम्हाला काय सांगा, इकडं आमचे गणपती बाप्पा इकडं उद्धव बसलेला आहे. मस्त फिलिंग घेतोय धरणाची.
इकडे धरम भरलेलं आहे आमचं. तर चला आणखीन तुम्हाला पुढे दाखवतो मी. असाच ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो आम्ही आता गणपतीचं विसर्जन करतो. आता मस्तपैकी आमच्या गणपतीचा आरती वगैरे घेतो. आता आम्ही काही आरती सामान आणलेलं नाहीये, पण तरी पण आम्ही मोबाईलमध्ये थोड्याशा टाळ्या वगैरे वाजवू, तरी गणपती पूजा करतो आपल्या मनापासून आणि गणपती विसर्जन करतो. तर चला तुम्ही असंच कंटिन्यू करा ब्लॉग. तर मित्रांनो आमचं झालेलं आहे गणपती विसर्जन. इकडे उद्धवनं विसर्जन केलेलं होतं, इकडे बघ झालेलं आहे आमचं गणपती तिकडे विसर्जन मध्ये तिकडे झालेलं आहे. तर चला असं तुम्ही आम्हाला कॅनलला जायचं आहे आता. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर पैठणच्या धरणावरती आलतो. इकडं असा नजारा बघा शकता तुम्ही मस्त. हे बघा इकडं आम्ही गणपतीचं विसर्जन केलेलं आहे. पाणी लय मोठं आहे, पण धरणामध्ये इतकं पाणी आहे, लय पाणी. तुम्हाला काय सांगा मित्रांनो, लय पाणी. असं कचकावून पाणी आहे. तुम्ही म्हणसान काय विषय, लय पाणी आहे. आणि इकडं उद्धव मस्त काहीतरी करतोय. ते फोन मध्ये पाणी गेलेलं त्याच्या. पण वातावरण इतकं छान आहे मित्रांनो, असं वाटतंय मी कुठंतरी स्वर्गामध्ये आलेलो आहे. असं सुकून भेटतंय मला इकडं. तर चला मित्रांनो आम्हाला कॅनलला जायचं आहे आता. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे कॅनलवरती. मी गाडी चालवत आहे, उद्धव मागे बसलेला आहे. पण पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. गाडी चालवायला मस्त फिलिंग येत आहे मला. आता आम्ही चाललो कॅनलवरती. असं वाटतंय कुठेतरी चाललो आम्ही फिरत फिरत. गणपती बाप्पा गेले तर आम्हाला करमाना. आमचे गणपती बाप्पा गेले तर करमान नाही, काही नाही. आता काय करणार आहे, आता गणपती 1 वर्ष येणार नाही. आता काय करू शकतो आपण त्याला. मित्रांनो तुम्ही मस्त कमेंट करा, तुमचे गणपती पण दाखवा मला कमेंट मध्ये, फोटो वगैरे टाकून. आता असाच ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही चाललो कॅनलवरती. मित्रांनो आम्ही आलो कॅनल पाशी. इकडे बघू शकता तुम्ही, इकडे दुकानं वगैरे, इकडे कंस खिरे वगैरे सगळं हे बघू शकता तुम्ही. इकडे रस पण आहे, हे बघू शकता रस मस्त. असं वाटतंय मी कुठेतरी स्वर्गामध्ये आलेलो आहे फिरायला. असं धरण म्हणजे चांगलं वाटतंय मला इकडं. इकडे शेंगदाण्याचे दुकानं वगैरे, इकडे शेंगदाण्याचे दुकान आहे. इकडे बाबा शेंगदाणे नाही कुराले मस्त. काय घे हां हो मग सोडून घेऊ ना. खायला घ्यायला ना तिकडे ते मिसळ गिसळ. चला मित्रांनो आम्ही मिसळ गिसळ पाहतो. आम्ही पोळ्या वगैरे आणलेले घरून. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो आम्हाला जेवायचं होतं, पण आम्ही जेवण कॅन्सल केलं. आम्ही मंदिरावरती गेल्यावर जेवणार आहे की नाही होतो. मंदिरापाशी गेलं नंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊ. इथं काही नाही आहे मित्रांनो, काहीच मिसळ वगैरे काहीच नाही आहे. तर चला आम्ही वरती जातो कॅनलवरती, भेटतो तुम्हाला वरती. मित्रांनो आम्ही आलो कॅनलवरती. कॅनल इथून थोडंसं दूर आहे, बघू शकता तुम्ही. इकडे पाठीमागं धरण आहे, इकडे उद्धव उभा आहे आमचा. असं वाटतंय कुठेतरी आलो आहे आम्ही समोरात, असं वाटतंय, भारी वाटतंय. गाईज आम्ही हिंडू राहिलो मस्त इकडं त्या कॅनलच्या भीतीना. उद्धव चालला पुढं, तो काही येऊन दे ना मला. असं वाटतंय कुठंतरी समुद्रात आलेलो आम्ही. इकडं जरा हे दिसू राहिलं भारी भारी वातावरण इकडं, आहे की नाही उद्धव? हे बघू शकता तुम्ही किती खतरनाक वातावरण आहे. मागं ढगं बिगं सुटलेले मस्त. तर चला बघू शकता तुम्ही इकडं फोटो गिटो काढते मस्त. काय 50 रुपये घेते फोटो काढायचे, त्याच्यापेक्षा आपला भारी फोन आहे, त्याचा काही विषय नाही आहे. इकडं बसलेले निडे निडे बसलेले, इकडं उद्धव चालला पुढं. उद्धव कसं वाटतंय तुला? इकडे बघ ना, छान वाटतंय ना, छान वाटतंय ना, छान वातावरण बघ ना, बघ ना किती भारी आहे, लय भारी वाटतंय. मित्रांनो कॅनलला पाणी सोडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा कॅनलला पाणी सोडलेलं आहे. इकडे कॅनल आहे, इथून पुढं जायची नो एंट्री आहे. इकडं खाली पैठण सागर आहे, इकडं पैठण सागर, इकडं पैठण तालुका आहे. इकडे कॅनलला पाणी सोडायला आहे, बघू शकता तुम्ही. मला झूम करून दाखवतो मी. हे बघा
सिटी है. आवाज खूप येतो मित्रांनो त्याचा, हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो धरण म्हणजे मित्रांनो पुढं काही जाऊन दे ना. आता आम्ही बसलो इथं. आता इकडं पाहतो दर्शिक पाणी गेली मस्त पद्धतशीरमध्ये. शेवगोडरी म्हणे तिकडं अलाउड नाही म्हणे, डायरेक्ट 100% धरण भरलेलं आहे म्हणे, तुम्ही काही करू शकता म्हणे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं जाऊन द्या नाही ऐक नाही होतं आपल्याला. जाऊ दे एखाद्या वेळेस आला तर जाऊ, आहे की नाही. तर मित्रांनो आम्ही आता फील घेतोय दर्शिक धरणाचा. चांगलं वाटतं. इकडे बाबा गेले आता हातपाय धुवायला. बाबा तीर्थस्थान करू राहिले आता, आहे की नाही. इकडे फोटो काढत लोक. इकडे उद्धव बसला चॅटिंग करीत. पहा करू उद्या चॅटिंग. मित्र आहे माझा कंपनीतला. नक्की का पण. बरं बरं ठीक आहे. तर चला मित्रांनो असा ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही व्हिडिओ शूट करतो तर रील गेली शूट करतो. मित्रांनो आम्ही बसलेलो आहे मस्त. इकडे जोडपे फोटो काढ राहिले, ऐक नाही उद्धव. उद्धव कसं तरी आंध्र प्रदेशचे तामिळनाडूचे, त्यांचं काही समजाना आम्हाला काही उमजाना, आहे की नाही. बघू शकता तुम्ही असं मस्त फिलिंग घेतोय आम्ही धरणाची. धरण खूपच भरलेलं आहे, 100% भरलेलं आहे. त्याचं कॅनलचं पाणी वगैरे सोडलेलं आहे. आम्ही तिकडे जाणार, पण जवळ जाणार आहे आता. जाऊ ते जरी नाही म्हणला आम्हाला तरी जाणार आहे आम्ही, ऐक नाही उद्धव. तिकडे नाही आपण खालून जाऊ. खालून जाऊ आम्ही, खालून जाऊ डायरेक्ट खालून जाऊ. हे ती घाण जे होईल ते होईल. जे आयचं होईन ते भोप्याचं होईन. माणसानं जिंदगी जी आता येतं माणूस पण एन्जॉय सगळं करायचं, ऐक नाही उद्धव. होय एन्जॉय करायचं की नाही. हो एकदम. हां त्याला काही त्याचं दिवसभर चालणार एन्जॉय आपला काहीच नाहीये. आता आम्ही जेवणाची गिवणात सोय करू पुढं. दहावे घेऊया असले कोणाचे ते खाणारे. हां आणि दहाव्यात दणकावून आपलं चालत नाही. आपण काशी केलेली ना. हा यानं काशी केलेली, मी मथुरा केलेली. त्याच्यामुळे मी मथुरा केलेली मला चालतं. पण काही नाही होत दावं गिवं काही नसतं. दणकावून आणायचं. जे अन्न आहे ऐक नाही. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर आम्ही चाललेलो आहे आता गंगेकडं. गंगा दाखवतो आम्ही आता मस्त, ऐक नाही होतो. गंगेचं फिलिंग घेणार आहे आम्ही आता. इकडं फोटो काढते जोडपे तुम्हाला दाखवतो, बघू शकता तुम्ही. मला रील शूट करायची होती पण मला काही टाइम नाही भेटणार आता, आहे की नाही उद्धव. माझा एक व्हिडिओ शूट कर फक्त तू. आहो तर ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा मित्रांनो. तर मित्रांनो हे पाहुणे मस्त पोहते, बघू शकता तुम्ही. त्यांना झूम करून दाखवतो मी. बुडी आणली ते आता मस्त. हे पाहुणे शिल्पी काढते मस्त पद्धतशीरमध्ये. तर मित्रांनो खूपच मजा येऊ राहिली कॅनलवरती. तर मित्रांनो आम्ही पाहिलं धरण गिरण. आता चाललो आता खाली उतरत करे होते. धरण पाहायला खूपच मजा आली पण, आहे की नाही. चढाच्या टायमाला खूप दैन होती, उतराच्या टायमाला लवकर उतरतो माणूस. 5 मिनिटात खाली येतो लगे डायरेक्ट. आणि चढायला अर्धा तास जातो करे. तर मित्रांनो आम्ही चाललो होतो तिथे जवळ कॅनल पाशी. असा ब्लॉग कंटिन्यू करतो मी. तर मित्रांनो आम्ही चाललो होतो जवळ कॅनलच्या. आता वरून आलो फिरून मस्त, पण तिकडं काही समोर जाईना नाही, जाऊन देणार नाही. त्याच्यामुळे आम्ही माघारी फिरलो. वरती इकडं धरण आहे आणि इकडं चाललो आम्ही त्या जांभळीच्या बगीच्या पाशी. असं गार वार वाटतंय खाली उतरल्यावर, कारण की वरती चढ टायमाला घाम निघला आणि उतरत टायमाला पण घाम निघला. पण लवकर उतरलो आम्ही खाली. आता मस्त जवळ आलो आम्ही आता कॅनलच्या. तुम्ही शांत बसलेला आहे. इकडं जांभळीचा बगीचा मित्रांनो. जांभूळ वन म्हणते. पण चला मित्रांनो तुम्हाला आता कॅनल जवळ दाखवतो मी.
आम्ही गाडी वगैरे पार्किंगला येतो. चला असं ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. मित्रांनो आम्ही आलो कॅनल जवळ, बघू शकता तुम्ही. असं कॅनल जवळ आलेलो आहे, हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, आम्ही कॅनल पैसे आलेलो आहे. जाम राहतोय, कसं वाटतं जांभट पिली इकडं धरण आहे, बघू शकता कॅनल. कसं आहे नजारा. बुद्ध इकडे जाम खातोय. धरणावर फिरायची वेगळीच मजा आहे. तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो हे आमचं पैठणचं नाथसागरचं धरण इकडं पाठीमाग, आणि आम्ही आता मस्त फिलिंग घेतली त्या धरणाची मस्त पद्धतशीरमध्ये. हे बघू शकता तुम्ही, हे धरण इकडं फुल जोरात पाणी चालू आहे की नाही. इकडं उद्धव फोटोने घोराला, त्याला उपास येतं, ते शेंगदाणे घोराला. असं वाटतंय असं इथून जावंच नाही, पण आता घरी जावं लागेल ना, लेकरं बाळ आहे. तरी पण पूर्ण दरवाजे खोलले नाही इकडे, बाकी जरी कमी. पूर्ण दरवाजे खोलल्यावर पैठण होऊन जाईल, ऐकणार होते. पूर्ण का दरवाजा खोलल्यात पैठणला का झापाट्यात डायरेक्ट तिकडं तामिळनाडू आंध्रामध्ये रेन. बघू शकता तुम्ही पैठणचं धरण आहे. मित्रांनो तुम्ही कंटिन्यू इथं या, तुम्ही भेट द्या, भारी वाटत तुम्हाला. पण पावसाळ्यातच भारी वाटतंय, उन्हाळ्यात काही नसतं राहत काही. उन्हाळ्यात सगळं बंद राहत असतं. पाखरं वगैरे मस्त मच्छी गिच्छी घोर आली, बत्तरी इकडं. तर चला मित्रांनो असा ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो हे बघू शकता इथं गणपती विसर्जन आलेले आहे मस्त याच्यापाशी, कॅनलपाशी. असं भारी वाटतं. गणपती विसर्जनासाठी जागा खूप छान आहे. गणपती आलेला इकडं विसर्जनासाठी, इकडे कॅनल आहे मस्त. तर मित्रांनो असा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. इकडं उद्धव आहे आमचा, ते तिकडे गणपती आलेले आहे विसर्जनासाठी, ते बघा आहे गणपती आलेले विसर्जनासाठी. तर मित्रांनो इकडे कॅनल आहे, कारण की पाणी खूप चालू आहे यंदा. तर मित्रांनो बघा तुम्ही, आणि असं वाटतंय तो गणपती म्हणजे विसर्जनासाठी आलेला आहे. तर मित्रांनो असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो बसू बोर झालो आम्ही आता, पण तरी उद्धव म्हणतो दर्शिक बैस इकडे कॅनलचा दर्शिक नजारा घे म्हणतो तो. जाऊ दे आता, बसू. घरी गेलं तरी काय काम आहे, तेच करणं आहे की नाही उद्धव. घरी जाऊन तरी बसणंच आहे, इथं बसणंच आहे. जाऊ द्या, उद्धव म्हणतो ते बसू, आहे की नाही उद्धव. जाऊ द्या बाबा, आता तुझी इच्छा आहे, बसू बाबा, गणपती विसर्जन पाहू, आहे की नाही. जाऊ द्या आता. आणि तिकडं मला असं कॅक्यासारखा दिसला, पण कॅक्या नाही आहे. मला वाटलं ते कसं का आला इकडं. जाऊ द्या, आहे की नाही. तसं दिसला की नाही उद्धव. जाऊ द्या, असं बघतो, नजारा घेतो. चल उद्धव, आता काही तुरी पोटा पाण्यात सोय बघू आपण, आहे की नाही. पोटा पाण्यात टाकलं. मला कसं आहे, मला ना सकाळी 11 वाजता जेव्हा सोय मामा, पण आता काय मग चिडचिड चालू झाली ना, मग काही करता येत नाही. मग BP कमी होऊन जाते, मग टायमावर जेवण लागलं असतं मग काचकावून. मग एकदा जेवलं मग संध्याकाळी काही फिकर नाही. आता वाजू राहिले 2 वाजले. किती वाजले? 2 वाजले. तुम्ही सांगा, मी सकाळी 11 वाजता जेवणारा माणूस आहे, आणि मला 2 वाजता पैसे तापायचे घेऊन येऊन राहता. पण जाऊ द्या माना, आम्हाला दुःख झालेलं. आज आमचं गणपती चालली, आहे की नाही उद्धव. त्याच्यामुळे जास्त दुःखी आहे आम्ही. पण जाऊ द्या, आजचे दिवस गणपतीसाठी उपास धरणंच आहे मला. तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. चाललो आता नाथसागरचं दर्शन घ्यायला, आहे की नाही उद्धव. नाथसागरला जायचं दर्शनाला.
आपलं जे काम आहे ते पण करून घेऊ आपण. तर चला मित्रांनो असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो आम्ही चाललो आता नाथ महाराज दर्शनाला. आता धरणगिरण पाहिला, आता लय दमलो आम्ही. आता नाथ महाराज दर्शन घेतो, जेवतो आणि घराकडे निघतो. ऐक नाही होतं एन्जॉय असं फिलिंग आली. पण हे गार्डन चालू का म्हणते हे तिकीट काय घ्यायचं? तिकीट कन्फर्म करा, आपण फिरत येऊ त्याच्यामध्ये. संध्याकाळची फेरी उडी. तर मित्रांनो आम्ही आता नाथ महाराजाचं दर्शन घेतो आणि आता इकडं पाणीपुरी भेळमध्ये चालले. आता तिथं कॅनल पैसे त्या धरणापाशी पण धरण खूप 100% भरलेलं आहे. ऐक नाही होतं आम्ही तिथे लांबी उंची मोजली तिथं आणि आम्ही त्यांना सांगितलं कॅनल मोकळे करून द्या, कारण की धरणाला धोका आहे, त्याच्यामुळे त्याने मोकळे केलं. ऐक नाही रे, खास पाणी करायला गेलो होतो आम्ही तिथं. पाणी गेले आता. तर चला आता असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही नाथ महाराज मंदिरात गेल्यावर भेटतो तुम्हाला. मित्रांनो आम्ही आलो आहे नाथ मंदिरापाशी. आता पहिलं गंगेमध्ये हात पाय वगैरे धुवू आणि मग दर्शन वगैरे करू आणि हरिबोल करू डायरेक्ट. तर चला मित्रांनो आम्ही आता गंगेत म्हणजे हातपाय वगैरे धुतो. असा ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो आम्ही आलेलो आहे गंगेपाशी, पण गंगेचं पाणी खूपच असं दिसतंय मला म्हणजे हात पण बुडा वाटत नाही आहे. पण आता देवाचं स्थान आहे त्याच्यामुळं दर्शिक हे कर नाही मला. तर चला मित्रांनो असा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनी तर आलो आम्ही गंगेचं खेटून. इथं गणपतीचं विसर्जन चालू आहे, हे बघू शकता तुम्ही. मस्त एन्जॉय करते गणपतीसाठी शाळेतले मुलं आहे. ऐक नाही होतं तर मित्रांनो असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. मित्रांनो आम्ही चाललो दर्शनाला. बघू शकता तुम्ही मंदिरापाशी आलेलो आहे आम्ही. मंदिरात प्रवेश करतो, एकदा दर्शन वगैरे घेतो, मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आम्ही आलेलो आहे नाथ महाराज मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही. आता दर्शन वगैरे करतो, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता आता दर्शनात बारी लागणार आहे आम्ही मस्त. हे बघू शकता इथं नाथ महाराज आहे. तर चला असा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आता आम्ही आता पोटा पाण्यात सोय पाहतो. तर चला मित्रांनो आता पोटा पाण्यात सोय पाहतो. आणि जेवणाला खूप भूक लागलेली आहे. सकाळ पण जेवलं नाही, सकाळी पण जेवलेलं नाही आहे. तर आता सेटनं आम्हाला दिली माळगिळ घालून. आता इथं झाले मोकळे आता. पण मित्रांनो आपल्या मनात नाही आहे मटण खायचं, मला आवडत पण नाही आहे. कारण की मी झाले 4-5 महिने पण मटण खाल्लेलं नाही आहे. ते ये नाही खालता मला दारूमुळं माळा घालायला लिहिली, बाकी दुसरं काही नाही आहे. तर चल मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं. चला हे बघू शकता तुम्ही नाथ महाराज मंदिर. हे गणपती वगैरे घेऊन चाललेले इकडं. तर मित्रांनो असाच ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर मित्रांनो इथं आले आणि खरेदी करायला. आता हे उद्योग काय घेणार आहे काय माहिती छोट्या मुलीसाठी आहे की नाही. मस्त पद्धतशीरमध्ये अहो दर्शन केलं आम्ही. मग पैसे नाही आमचे पैसे. हां तुमचं काही खरं नाही, तुम्ही पैसे मागितले. तर मित्रांनो आम्ही इथं हॉटेल्स पाहत होतो, पण हॉटेल काही चांगले दिसले नाही आम्हाला. आम्ही आता हवेला जाणार आहे. तर चला आम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा. आता लय बोर झालेलो आहे, कारण की उद्या खाल्ले जांब. मला उपास नव्हता त्याच्यामुळं उपास होतो. उद्या जांब खाल्ले, आणले भाकरी दिसत नाही. आता पाहू रस्त्याने एखाद्या हॉटेल चांगली दिसते मस्त जेवण वगैरे करू.
तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करायला की. तर मित्रांनो आम्ही निघलो आता हॉटेल पाहत पाहत घराकडं. आता एखादी हॉटेल काही चांगली दिसली तर आम्ही तिथे जेवायला थांबणार आहे. तर असंच तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो आम्ही थांबलोय जेवायला आता मस्तपैकी इथं हॉटेल आहे बघू शकता तुम्ही, हॉटेल वृंदावन रेस्टॉरंट. तर चला मित्रांनो आपण आता जेवू थोडंसं, बघू आता इथली टेस्ट वगैरे कशी काय इथं, टेस्ट वगैरे पाहू कशी काय इथं आहे की नाही. उद्धव बसायला आहे. उद्धव तू जेवणार आहे थोडंसं 2 घासतो हां. तर मित्रांनो आम्ही सांगतो आता भाजी वगैरे. तर मित्रांनो आपल्याला आलेला आहे मेथी मसाला. उद्धव टेस्ट कशी आहे? नुसतंच मेनू काढून ते बघा तुमचं कसं आहे. तर मित्रांनो टेस्ट करतो, तुम्हाला सांगतो मी कशी इथं. तर मित्रांनो मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला. उद्धवनं सांगितली एकदा. इतकी काही खास नाही तर जाऊ दे, असं कंटिन्यू करा. आता आले तर खास लागणार आहे वगैरे झाला. आता निघून आलो आम्ही घराकडे. आता मस्त पद्धतशीरमध्ये नवीन हॉटेल आहे. जेवणात काही एवढी क्वालिटी नव्हती. त्यांना सांगितलं आम्हाला आत्ता 8 दिवस झाले म्हणजे चालू करून. ठीक आहे चालत राहतं हॉटेल लाईन आहे का हो. चला जास्त घेतो ते 10 रुपये आणि 180 रुपये घेतो. चालत राहतं. चला तर मित्रांनो गणपती विसर्जन चालू आहे बघू शकता. लय गर्दी आज. मित्रांनो आता आम्ही चाललो तर घराकडे. असं खतरनाक इकडं ढोरं वगैरे चालवले माणसं आणि असं भारी वातावरण हे बघू शकता तुम्ही. इकडं हे बघा तुम्ही, असं वाटतंय कुठतरी जन्नत मध्ये आलो काय कोण आम्ही. बघू शकता तुम्ही. हे बघा तुम्ही असा रस्ता वगैरे गाडी आणतो बघू शकता. आम्हाला एक धबधबा दिसणार आहे पण दिसला कधीच आम्ही त्याला भेट देऊ. त्याला 100% धबधबा दिसला तर काही फोटो शूट वगैरे करू आम्ही 100%. आणि आम्हाला धबधबा कसं द्या बघ. तरी पण आता तर शिकतो पण निघलेला आहे. तरी पण जाऊ दिसला कधी धबधबा तर 100%. हां तर 100% जाऊ. बघू शकतो पाठीमागं डोंगर वगैरे. इकडं मेंढर वगैरे चालू लोक बघू शकता तुम्ही. मेंढर गिंढर चालू राहिली. इकडं पाणी शिबडाचं राहणे. तर मित्रांनो आम्ही इथं खोडेगावच्या वरती थांबलेलो आहे. बघू शकता इकडं ढोरं गिरं आहे मस्त पद्धतशीरमध्ये आणि असं भारी वातावरण आहे. उद्धव रील शूट करतोय हे बघू शकता तुम्ही. खेकडे आहे का?
तर भारी वातावरण मस्त. तर चला मित्रांनो खाली जाऊ आपण थोडस. इकडं चिपडाचं रान आहे भारी बघू शकता तुम्ही. आता माळकरी झालो ना आता खेकडे धरायचं पाय. इकडे यायला पाहिजे ना आपण गरीब होत्या. तर मित्रांनो असंच ब्लॉग कंटिन्यू करतो मी. तर मित्रांनो असे ढोरं वगैरे मस्त चरते इकडे. असं हे बघू शकता तुम्ही असं भारी वातावरण झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे खाली. इकडे उद्धव व्हिडिओ कॉल करतोय मित्राला, त्याच्या मित्राला हे धबधबे दाखवासाठी. आणि चांगलं आहे भारी वाटतंय मला. मी अशी नजरे बघतोय. बघू शकता तुम्ही. मित्रांनो आमचे फोटो वगैरे शूट झालेले आहे. उद्धवचे मी लय मोठे फोटो काढलेले आहे, माझे पण लय मोठे काढले. आणि नजारा खूप छान होता मित्रांनो. पण आता अंधार पडतोय, पाऊस यायचं बी शक्यता आहे. त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर घरी व्हिजिट करतो. कारण की ना इकडं ना आहे की नाही लय वातावरण खराब झालेलं आहे. बघू शकता ते मित्र ढोरं चारणारे ना, ते गुरं चारणारे ते आता चालले त्यांचे गुरं घेऊन. त्याच्यामुळे आम्ही पण निघतोय. वातावरण खराब झालेलं आहे. चला असं ब्लॉग कंटिन्यू करा. भेटलं काही रस्त्यानं तुम्हाला दाखवासारखं तर बघू शकता. वातावरण किती छान आहे. पण एक कमेंटमध्ये सांगा तुम्ही आहे की नाही. फक्त सबस्क्राईब करा तुम्ही खपाखप मित्रांनो. तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही भेटलं काही रस्त्यानं दाखवतो तुम्हाला. चला असं वातावरण आहे भैया. ना असं वातावरण किती मजा येत असं यांना इकडं. तर मित्रांनो लय मजा येते. बघू शकता तुम्ही हा तांडा आहे, मंदिर आहे इकडं मारुतीचं. इकडे ढोरं वगैरे बांधून राहिले. गावाकडचे लोक मस्त पद्धतशीर राहते, हसून खेळून राहते लोक. बिचारे बाबा इकडे ढोरं चालले बांधायला घेऊन. आता पावसाचा धाकारा. हा असा रोड आहे. वातावरण खूप छान आहे. बघू शकता तुम्ही ढगे सुटलेले आता. तर मित्रांनो परत आता आम्ही दुसऱ्या तांड्यावरती इकडं. मित्रांनो आम्ही आलो आता भालगाव फाटीवरती. इकडं काशी विश्वनाथचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. तो गाडी चालत आहे. आता आम्ही चाललो आता 5-10 मिनिटात आम्ही घरी. तर मित्रांनो असं तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर चला इकडं सोलापूर हायवे. सोलापूर हायवे तो गाडी आणतोय. कसं वाटतंय तुला? झालेलं आहे. चला आता युट्यूब बघत राहा तुम्ही.
तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता गावामध्ये. ते केस सगळे कामातून गेले आता. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला व्हिडिओला लाईक करा. मस्त पद्धतीमध्ये व्हिडिओ आवडला लाईक मस्त करा. अशी नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये 100% भेटू तुम्हाला. पण व्हिडिओ खूप छान आहे बघा तुम्ही. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.